आपण जे टॉपिक बघायला लागलो तर त्या टॉपिकचं नाव काय? ऑसिलेशन. ओके, टॉपिकचं नाव काय? ऑसिलेशन आहे. आता बरं एकदा आपल्यापाशी वेगवेगळ्या टाईपचे मोशन्स असतात. काय लागलंय? मग अशी मोशन जी मीन पोझिशनच्या बाजूला इकडं तिकडं करते तर त्या मोशनला आपण काय म्हणायचं? ऑसिलेटरी मोशन. आता फॉर एक्झाम्पल एक गोष्ट सांगायचं जर झालं तर गेल्या वेळेला सर्क्युलर मोशनमध्ये आपण पेंडुलमबद्दल बोललो होतो. आता पेंडुलम किती टाईपचे असतात? 2 टाईपचे. त्यापैकी एक टाईप आपण सध्याला इथं बघणार आहे. बघा, कन्सिडर करा की आपल्यापाशी ह्या ठिकाणी काय आहे? एक रिजिड सपोर्ट आहे. मग ह्या रिजिड सपोर्टला एक दोरा बांधलो आणि ह्या दोऱ्याला काय केलं? एक बॉब बांधलेला आहे. ओके, सध्याला हे मोशनमध्ये आहे का तिथंच थांबलेलं आहे? लवकर बघा आणि मला सांगा. हां, तर हे बॉब ज्या ठिकाणी थांबलेलं आहे की नाही तर त्या थांबलेल्या पोझिशनला आपण काय म्हणतो? इट इज सेड टू बी मीन पोझिशन. ओके, मग आता ह्या बॉबला मी काय काम करतो? थोडं इकडे साईडला घेतो आणि ह्याला सोडून टाकतो. ओके, ह्याला असं इथं करून जाऊन असं सोडलो तर काय होतं? हे इथून इथंपर्यंत येत आहे, इथून परत रिटर्न इथंपर्यंत जात आहे, परत रिटर्न इथंपर्यंत येतं. ओके, मग असं करत आहे ना. तर आता मला एक गोष्ट विचारायचं आहे, जेव्हा बॉब थांबलेलं होतं त्या पोझिशनला तर आपण मीन पोझिशन म्हणलो. मग आता सध्याला बॉब काय करायला लागलं माहिती आहे का? इथंपर्यंत चाललंय आणि ह्याला जर सोडलं तर सोडल्यानंतर बॉब काय होतं? इकडून इकडं, इकडून इकडं, म्हणजे असं कंटिन्युअसली व्हायब्रेट करायला चालू करत आहे. ओके, आता एक क्वेश्चन विचारायचं आहे, हे कंटिन्युअसली व्हायब्रेट करत चालू केल्यानंतर ना हे बॉब ह्या पॉईंटच्या पुढं जाईल का? लवकर नाही जाऊ शकत. काय लागलंय? म्हणजे हे जे बॉब आहे ना, हे बॉब ह्याची ही शेवटची पोझिशन आहे इकडची. सिमिलर वे ह्याच बॉबची हे बॉब इकडे साईडला आल्यानंतर ना शेवट इथंपर्यंत पोचू शकतंय. काय लागलंय? तर ही जी शेवटची पोझिशन आहे ना, तर त्या शेवटच्या पोझिशनला आपण एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हणतो. ह्या शेवटच्या पोझिशनला काय म्हणायचं? एक्स्ट्रीम पोझिशन. हां, मग इकडच्या साईडला सुद्धा आपण ह्याला काय म्हणायला पाहिजे? एक्स्ट्रीम पोझिशन. बघा की मीन पोझिशनला शॉर्टमध्ये MP म्हणायचं, एक्स्ट्रीम पोझिशनला शॉर्टमध्ये EP म्हणतो. आता फरक एवढंच आहे, एक्स्ट्रीम पोझिशन हे किती आहेत? 2 आहेत. बरोबर आहे. तुम्ही त्याकडे जर बघायला लागलात किंवा बघा की इकडच्या साईडला जर बघितलं तर हे काय झालं? लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. इकडच्या साईडला जर बघायला गेलं तर राईट एक्स्ट्रीम पोझिशन. किंवा तुम्ही असं करून जर बघितलात तर ही लेफ्ट झाली, ते राईट झाली. आता मला इथे ऑसिलेशन हे जो टॉपिक आहे की नाही, तर ह्या टॉपिकचं मला डेफिनेशन तयार करायचं आहे. ही मीन पोझिशन झाली. मीन पोझिशनला ह्या बॉबला मी इथं जर सोडलं तर हे बॉब काय व्हायला चालू करतंय? असं मीन पोझिशनच्या बाजूला व्हायब्रेट करायला चालू करतंय. समजायला लागलाय? कोणाच्या बाजूला व्हायब्रेट करायला चालू करतोय? मीन पोझिशनच्या. मग आता मीन पोझिशनच्या बाजूला व्हायब्रेट करायला लागले हे सांगायचं कसं? काय लागलंय? ह्या एकाच पद्धतीचे व्हायब्रेशन्स म्हणजे ऑसिलेशन्स आहेत का? नाही. आपण बघतो लहानपणी तुम्ही सगळेजण केलेलं आहे. काय केलेलं आहे? समजा बेंच असतं, असं बेंचच्या आतमधल्या साईडला असं काहीतरी खाच असते. त्या खाचमध्ये आपण असं पट्टी लावतो आणि त्या पट्टीला असं ओढून सोडतो. मग ही पट्टी काय करते सांगा लवकर त्याला? अशा पद्धतीने सगळीकडे व्हायब्रेट करायला चालू करते की नाही, इकडं इकडं इकडं. समजायला लागलंय? हां, मग आता पट्टी जेव्हा शांत होती ती पोझिशन कोणती? मीन पोझिशन. मग पुढं मागं हे व्हायब्रेट करायला चालू होते. दीज आर ऑल्सो द पार्ट ऑफ ऑसिलेशन्स.
मग मीन पोझिशनच्या पुढं मागं जाणे ह्या प्रोसेसला काय म्हणायचं, टू अँड फ्रो. काय म्हणायचं परत एकदा सांगा, मीन पोझिशनच्या पुढं मागं जाणे ह्या प्रोसिजरला आपण टू अँड फ्रो म्हणायचं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता मला डेफिनेशन तयार करायचं आहे. डेफिनेशन तयार करत असताना कोणते पॉईंट त्याच्यामध्ये यायला पाहिजेत हे बघूत मला आपण. ओके, ऑसिलेशन ऑफ बॉडी इज डिफाइंड ॲज, ओके, when the, what is mean by oscillations, when the body performs oscillations कोणाच्या अराउंड, लवकर कोणाच्या अराउंड सांगा लवकर चला, मीन पोझिशनच्या अराउंड. आता कसं, हाऊ, पुढं मागं म्हणण्यास त्याला टू अँड फ्रो असं म्हणतो, बरोबर आहे. हां, आता झालंय. तर अशा गोष्टीला आपण काय म्हणायचं, ऑसिलेशन. आणि हे टू अँड फ्रो आहे ना, हे कंटिन्युअसली चालवलं पाहिजे, रिपिटेटिव्हली. आणि प्रत्येक वेळा टाईम पिरियड जे आहे तर ते टाईम पिरियड कसं असायला पाहिजे, सेम. ओके, परत एकदा रिपीट करतो. एवढे 4 पॉईंट तुमच्या डेफिनेशनमध्ये कव्हर व्हायला पाहिजे. डेफिनेशन काय, when a body oscillates around the mean position in with to and fro repetitively with the same time period. म्हणजे हे ऑसिलेशन करण्यासाठी लागणारं टाइम जे आहे ना, तर ते टाइम कसं असायला पाहिजे, सेम. समजायला गेलं तर अशांना आपण काय म्हणायचं, ऑसिलेशन्स. ओके, समजलं का सगळ्यांनी? लिहून घ्या, मग लिहून घ्या खालच्या साईडला, ऑसिलेटरी मोशन. खालच्या साईडला लिहून घ्या, ऑसिलेटरी मोशन. खालच्या डॅश करून, खालच्या डॅश करून. an oscillatory motion, an oscillatory motion or vibratory motion, an oscillatory motion or vibratory motion is that motion in which body moves to and fro, body moves to and fro repeatedly. Body moves to and fro to and fro repeatedly about the mean position, about the mean position in a fixed interval of time. शेवटचं पॉईंट पण कव्हर झालं. in a fixed interval of time. झालं. आता एक मोशन आता बघूत ना आपण, मी काय म्हणतो बघा, पुढचं जे बीट आहे ना तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इट इज अ पिरियॉडिक मोशन. ओके, परत एकदा रिपीट करू.
आता पिरियडिक मोशन म्हणजे काय? एक क्वेश्चन विचारतो, त्याचा मला आन्सर द्यायला चालू करा. व्हॉट इज द पिरियड ऑफ अर्थ एक्झॅक्टली? अर्थचं टाइम पिरियड काय आहे? लवकर. अर्थचा टाइम पिरियड किती आहे? 24 तास. ओके, आता मला क्वेश्चन काय विचारायचं आहे, पुढच्या करेक्ट 24 तासानंतर दिवस चेंज होतोय का नाही? येस. हा, म्हणजे एक असं पर्टिक्युलर टाइम, त्या पर्टिक्युलर टाइम नंतर तीच मोशन काय होते? रिपीट होते. काय लागलंय? तर त्या टाइमला आपण काय म्हणायचं? पिरियडिक टाइम. समजायला लागलं? त्या टाइमला काय म्हणायचं? पिरियडिक टाइम. मग आता जी मोशन सेम पिरियडनी व्हायला लागली आहे, तर त्या मोशनला पिरियडिक मोशन म्हणायचं. दुसरं एक एक्झाम्पल देतो बघा. हे पिरियड ऑफ अर्थ आहे, पण कसलं? अबाउट इट सेल्फ, म्हणजे स्वतः भोवती फिरत असतानाचं टाइम पिरियड आहे. ओके, मग आता मला एक गोष्ट सांगा, पिरियड ऑफ अर्थ आता हे कशासाठी? अराउंड सन किती आहे सांगा लवकर चला. 365 days and 6 hours. बरोबर आहे? एवढं आहे. एवढं टाइम इंटरव्हल संपल्यानंतर परत दुसरं चक्कर चालू होतं. म्हणजे ही मोशन काय झाली? पिरियडिक मोशन झाली. का? कारण ही मोशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम इंटरव्हल आहे ना, तर ते टाइम इंटरव्हल कॉन्स्टंट आहे. काय लागलंय? मग खालच्या साईडला हेडिंग टाका लवकर चला. पिरियडिक मोशन. खालच्या साईड हेडिंग टाका पिरियडिक मोशन. खालच्या साईडला इन्व्हर्टेड कॉम मध्ये, खालच्या साईडला इन्व्हर्टेड कॉम मध्ये, द मोशन that repeats itself in a fixed interval of time. In a fixed interval of time, that motion is called periodic motion. Periodic motion. खालच्या साईडला डॅश करून एक्झाम्पल म्हणा. एक्झाम्पल हेला एक्झाम्पल पिरियड ऑफ अर्थ अबाउट इट सेल्फ डॅश करून 24 hours. हे पहिलं, हे एक्झाम्पल म्हणा, त्याच्यामध्ये हे पहिलं लिहा आणि हे दुसरं पिरियड ऑफ अर्थ अराउंड सन. ऑसिलेशनचं जे पार्ट आहे ना, तर त्या पार्टला आपण काय म्हणतोय? इट इज अ स्प्रिंग बॉडी ऑसिलेटर. नेमकं हे आहे काय बघा, की स्प्रिंग बॉडी ऑसिलेटर. ओके, काय माहिती आहे का? एक अशा पद्धतीचं रिजिड सपोर्ट आहे. ओके, मग ह्याला आपण काय काम करणार माहिती आहे का? ह्याला एक स्प्रिंग मानणार. ओके, ह्याला काय काम केलं आपण? एक स्प्रिंग मानलो. हे स्प्रिंग बांधल्यानंतर ना
ह्या ठिकाणी एक मास ठेवलोय आपण. सध्याच्या सिच्युएशनला हे मास कुठे आहे सांगा लवकर, चला तिथंच आहे. मास आता सध्याला मोशन मध्ये आहे का सांगा लवकर, चला लवकर. नाही. मग आता मी काय करतो त्याकडे जरा थोडं लक्षात घ्या. हे आपलं स्प्रिंग आहे आणि हे आपलं मास आहे. मास सुद्धा स्टेबल आहे, स्प्रिंग सुद्धा इक्विलिब्रियम मध्ये आहे. त्या एका गोष्टीमुळं ह्या पोझिशनला आपण काय म्हणायला पाहिजे, मीन पोझिशन. काय लागलं, हे मीन पोझिशन झाली. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, थोडं जर लक्ष देत जावा. बघा, ह्या मासला मी असं पकडतो, ह्याला मासला पकडून ह्याला काय करतो, इकडं स्ट्रेच करतो. स्ट्रेच होईल का? यस, ऑफकोर्स. मग ह्याला स्ट्रेच करतो. स्ट्रेच करून अज्युम करा की मी ह्या ठिकाणीपर्यंत न्यायला लागलो. म्हणजे आपलं मास सध्याच्या सिच्युएशनला इथं आहे. का लागलंय, फक्त साईज ह्या दोघांची सेम काढा. मग आता आपली स्प्रिंग ही कशी स्ट्रेचड आहे, स्प्रिंग स्ट्रेचड झाली. आता मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. फोर्स कधी जास्त तेवढं मला सांगायचं, नीट लक्षात ठेवा. ह्या मासला घेतलो, पोझिशन 1 ला आलो, पोझिशन 2 ला आलो, पोझिशन 3 ला आलो आणि पोझिशन 4 ला आलो. ह्या मासला तुम्ही पकडायला लागलात, असं ओढत 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 आणायला लागलात, तर फर्स्ट पोझिशनला फोर्स जास्त मिळेल तुमच्या हातावर का 2 ला मिळेल का 3 ला मिळेल का 4 ला मिळेल? लवकर सगळेजण आन्सर द्या लवकर. 4 ला. सिंपल लॉजिक आहे. कोणत्या पण स्प्रिंगला थोडं ओढलं तर काय कमी फोर्स लागतं. फॉर एक्झाम्पल रबरला आपण बघतोच की नाही, रबरला थोडं ओढायचं असेल तर जास्त फोर्स लागत नाही. तुम्ही जसं जसं ओढणं वाढवताय तसं तसं फोर्स जास्त लागत जातं. इथं सुद्धा तसंच आहे बघा. काय, तुम्ही ह्याला जसं जसं वाढवायला लागलात, म्हणजे जास्त ओढायला लागलात, तसं तसं काय व्हायला लागलंय, फोर्स जास्त लागायला लागलाय. काय लागलंय? आता मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. तुम्ही ह्या बॉडीला काय काम करायला लागलात, इकडं मोशन म्हणजे इकडं ओढायला लागलात. इन द सेन्स यू आर गिविंग द डिस्प्लेसमेंट टू द बॉडी. त्या बॉडीला तुम्ही काय करायला लागलात, डिस्प्लेसमेंट करायला लागलात बॉडीवर. समजायला लागलाय? बॉडीवर काय करायला लागलात, डिस्प्लेसमेंट करायला लागलात. आता मला ह्या ठिकाणी विचारायचं, मग त्या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो, एक्स म्हणतो. जेव्हा आपली मीन पोझिशन होती तेव्हा डिस्प्लेसमेंट किती, लवकर 0. आता तुम्ही राईट एक्स्ट्रीम पोझिशनला गेलेला आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपली डिस्प्लेसमेंट काय कन्सिडर करायचं, +a. काय कन्सिडर करू सांगा लवकर, चला +a. हा, आता झालंय कसं, एक 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 टर्म पुढं सांगतो, थोडं लक्ष द्या. आता बघा, अजून मग मी एका साईडला हायेस्ट पॉसिबल ओढलो, तर हायेस्ट पॉसिबल म्हणजे तुमची एक्स्ट्रीम पोझिशनला तुम्ही आलात. समजायला लागलंय का नाही? आपण सध्याला कोणतं आहे, कुठं आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. ओके. आता इथं ओढल्यानंतर ना मी ह्याला सोडून टाकतो, मग काय होतं मला तेवढं सांगा. परत मीन पोझिशनला जात आहे. करेक्ट. ही बॉडी फक्त मीन पोझिशनला जात नाही, इकडच्या बाजूला सुद्धा येते आणि हेच स्प्रिंग असं ऑसिलेट करत बसतं. समजायला लागलाय? मग आता हे इकडच्या साईडला कुठं येत आहे ना, तर त्याला ती पण आपली एक्स्ट्रीम पोझिशनच आहे. ओके.
फक्त ही लेफ्ट साईडला आहे. आता एक क्वेश्चन विचारतो, इकडच्या साईडला जर डिस्प्लेसमेंट -a जर असेल तर प्लस a जर असेल तर इकडच्या साईडला डिस्प्लेसमेंट हे -a कन्सिडर करू. मग सध्याला आपलं ब्लॉक ह्या ठिकाणी आहे. सध्याला आपल्यापाशी हे जे ब्लॉक आहे ना, तर हे ह्या ठिकाणी आहे. आता काय करावं लागेल, स्प्रिंगला आपल्याला असं थोडं कॉम्प्रेस्ड दाखवावं लागेल. ओके, कॉम्प्रेस झाले. आता एक एक गोष्ट लक्षात ठेवायचं, पुढच्या डेफिनेशन्स काय काय आहेत, काय काय नाही. बघा, पहिल्यांदा तुम्ही काय काम केलात ते मला सांगा. ह्या मासला पकडलो आपण आणि ओढलो. इन द सेन्स तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केलात. काय लागलं, ह्या डायरेक्शनमध्ये तुम्ही काय केलात, फोर्स अप्लाय केलात. तर तुम्ही जे फोर्स अप्लाय केलात त्या फोर्सला आपण अप्लाइड फोर्स असं म्हणतो. काय लागलं, तुम्ही जे फोर्स अप्लाय केलात त्या फोर्सला आपण काय म्हणायचं, अप्लाइड फोर्स. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, तुम्ही ह्या बॉडीला ह्या डायरेक्शनमध्ये ओढून इथं पकडून ठेवलात, तर स्प्रिंग तुम्हाला कोणत्या डायरेक्शनमध्ये ओढते, इकडच्या डायरेक्शनमध्ये ओढते का इकडच्या डायरेक्शनमध्ये ओढते? हा, करेक्ट. स्प्रिंग आपल्याला लेफ्ट डायरेक्शनमध्ये ओढणार. आता स्प्रिंग का ओढते मला परत एकदा सांगा, का ओढायला पाहिजे? तुम्ही पेनामध्ये पण स्प्रिंग वापरतो की नाही आपण, स्प्रिंगला तुम्ही थोडं ओढायचं आणि सोडायचं, परत रिटर्न जाते स्प्रिंग. असं का? कारण कसं माहिती आहे का, एक प्रॉपर्टी, अर्थवरची प्रत्येक गोष्ट हे इक्विलिब्रियम मध्ये राहायला प्रयत्न करते. समजायला लागलाय, अर्थवरची प्रत्येक गोष्ट हे इक्विलिब्रियम मध्ये राहायला प्रयत्न करते. मग आता दुसरी महत्वाची गोष्ट, मला इक्विलिब्रियम मध्ये राहायचं आहे. इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे, ऑल फोर्सेस आर इक्वल टू 0. त्याच्यावर ऍक्ट होणारे सगळ्या फोर्सेसचं ॲडिशन, सम ऑफ ऑल फोर्सेस ऑन दॅट बॉडी इक्वल टू 0, हे इक्विलिब्रियम मध्ये. मग तुम्ही ह्याला जर ओढलात तर आपली स्प्रिंग स्ट्रेच होती. मग स्प्रिंग स्ट्रेच झाली तर ह्या स्प्रिंगला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी स्प्रिंग त्याला इकडं ओढते. आता परत एकदा क्वेश्चन तुम्हाला विचारतो, स्प्रिंग तुम्हाला ह्या डायरेक्शन मध्ये ओढते का नाही? हा, स्प्रिंग तुम्हाला का ओढायला लागली आहे सांगा लवकर, चला लवकर. टू गेट देअर ओन ओरिजिनल पोझिशन. ओरिजिनल पोझिशनला येण्यासाठी स्प्रिंग आपल्याला इकडं ओढते. समजायला लागलंय? तर स्प्रिंगनी ओरिजिनल पोझिशनला जे ओढण्यासाठी फोर्स लावलाय, तर त्या ओरिजिनल पोझिशनला लागण्यासाठी फोर्सला आपण काय म्हणायचं, रिस्टोरिंग फोर्स. काय लागलाय, काय, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, द फोर्स अप्लाइड बाय द स्प्रिंग. रिअलमध्ये अप्लाइड नाही होत, त्या स्प्रिंगमध्ये फोर्स जनरेट होत आहे, तयार होत आहे. द फोर्स जनरेटेड इन द स्प्रिंग which tends to move the spring to the original position which is directed towards the original position. That force is said to be restoring force. कळालं का इथपर्यंत? लवकर परत एकदा बघा, आपण इथं बघायचं, मी काय सांगतो, सिंपल लॉजिक आहे. ह्या बॉडीला तुम्ही इथपर्यंत ओढलात, मग तुम्ही ओढल्यानंतर ना तुम्ही कसं फोर्स लावून अप्लाय करून ओढत असाल, मग तुम्ही जे फोर्स अप्लाय केलाय तर त्या फोर्सला आपण काय म्हणायचं, अप्लाइड फोर्स. मग स्प्रिंग काय काम करायला बघती,
ह्या मासला रिटर्न त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणायला बघते. मग रिटर्न ओरिजिनल पोझिशनला आणायला जे बघती तर त्या फोर्सला काय म्हणायचं? रिस्टोरिंग फोर्स. समजलं असेल आता. ओके. आता परत मगाशी सारखं फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता झालं कसं असतं माहिती आहे का? जेवढं रिस्टोरिंग फोर्स असतंय तेवढंच अप्लाइड फोर्स असतंय. फक्त ह्या दोघांची डायरेक्शन सेम आहे का अपोजिट आहे बघा. हा, त्यामुळं रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज इन अपोजिट टू अप्लाइड फोर्स. ती एक गोष्ट झाली. मला एक गोष्ट सांगा परत एकदा. 1ला जास्त फोर्स लागेल का 2ला? तुम्ही ह्या ब्लॉकला पकडलात, 1 पर्यंत आणला तर जास्त फोर्स लागेल का 2 पर्यंत आणला का 3 पर्यंत का 4 पर्यंत आणल्यानंतर? 4 पर्यंत आणल्यानंतर ना सगळ्यात जास्त फोर्स लागेल. कळायला लागलंय? मग तुम्ही जे अप्लाय करता त्याला तर अप्लाइड फोर्स म्हणताय. मग जेवढं जास्त अप्लाइड फोर्स असेल तेवढं जास्त कोण असेल? रिस्टोरिंग फोर्स. कळायला लागलंय? आता मला एक गोष्ट सांगा, आपण ह्या डायरेक्शननी डिस्प्लेसमेंट दिलो. इथं बघा तुमच्या ब्लॉकचे डायरेक्शन डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शनमध्ये की नाही, हे डिस्प्लेसमेंट झाले. ओके. ब्लॉकचे डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शनमध्ये. रिस्टोरिंग फोर्सचे डायरेक्शन कसे असायला पाहिजे? लवकर टुवर्ड्स द मेन पोझिशन म्हणजेच अपोजिट. मग आता हे रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही पण दोन्ही अपोजिट झाले. काल आता इथनं काय बघितलं? जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट तेवढं जास्त फोर्स लागतं. बरोबर आहे हो का नाही? हां, मग मी काय म्हणायला पाहिजे? आता काय म्हणलो मी? जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट तेवढं जास्त फोर्स लागतंय. म्हणजे दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. कळलं? जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट करताल तेवढं जास्त फोर्स लागेल. देअरफॉर द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पण झालंय कसं? तुमच्या रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांची डायरेक्शन सेम आहे का अपोजिट आहे? हां, अपोजिट आहे. मग हे अपोजिट साईन दाखवण्यासाठी मला तिथं निगेटिव्ह घ्यावं लागतं. समजायला लागलंय? व्हॉट दॅट निगेटिव्ह साईन इंडिकेट्स? द रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट डायरेक्शन. आता इकडचं तर बघितलो आपण. आता काय होतंय की ह्या स्प्रिंगला मी इथंपर्यंत ओढून सोडल्यानंतर जाऊन मेन पोझिशनला थांबतंय का? ते नाही थांबत. कारण न्यूटनच्या लॉनुसार त्याच्यामध्ये इनर्शिया आलेलं असतं, जडत्व. मोशनमध्ये आलेली बॉडी मोशनमध्येच राहायला प्रयत्न करते. मला सांगा, मग हे बॉडी इथनं तुम्ही अचानकच सोडलात तर मग काय येत आहे? इथंपर्यंत येतं का फक्त? नाही, रिटर्न इथंपर्यंत येत आहे. म्हणजे आता इकडे साईडला ज्या पोझिशनला आलंय त्या पोझिशनला आपण कोणतं इकडच्या साईडचं लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणलो. मला आता विचारायचं आहे, नीट लक्ष द्या. बघा आता डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? लेफ्टला आहे का राईटला आहे? हा, अरे डिस्प्लेसमेंट तुमच्या कोणत्या डायरेक्शनला आहे बाळांनो? सध्याला इकडं म्हणजे लेफ्टला आहे ना. मी काय विचारतो, डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? लेफ्ट. हा, डिस्प्लेसमेंट आपलं लेफ्ट डायरेक्शनमध्ये आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्प्रिंग असं कॉम्प्रेस बसून चालतंय का? नाही. मग स्प्रिंग काय करते? ह्या मासला टुवर्ड्स द मेन पोझिशन ढकलते, म्हणजे इकडे साईडला ढकलते. काय लागलं का? हा,
स्प्रिंग आता ढकलणार ना इकडच्या साईडला. मग स्प्रिंग जे ढकलायला गेले तर त्या फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणतो? आपण त्याला रिस्टोरिंग फोर्स. अगेन परत चेक करा, डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग फोर्स परत दोघं एकमेकांच्या अपोजिट झाले. कळलं? हां, मला लॉ काय सांगताय त्याच्यानुसार सांगायला चालू करा लवकर. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, बट द डायरेक्शन ऑफ रिस्टोरिंग फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. कोणतं फोर्स आहे? रिस्टोरिंग फोर्स आहे. अँड हे कोण आहे? डिस्प्लेसमेंट. हे अपोजिट असल्यामुळे मला निगेटिव्ह साईन घ्यावं लागेल. कळलं? मग आता मी काय करतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईन काढतो आणि एक कॉन्स्टंट घेतो. तर त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणायचं? के. कळलं? तर ते के म्हणजे कोण झालं? त्याला आपण काय म्हणू? रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट. परत एकदा रिपीट करा, ह्या केला आपण काय म्हणू सांगा परत एकदा? फोर्स कॉन्स्टंट. ही गोष्ट आता समजली आहे का मला सांगा? जर समजलं असेल तर मला क्वेश्चन विचारा. ओके, सिंपल आहे, ह्यामध्ये काय विचार करण्यासारखं नाही आहे. ओके, तेवढी पहिल्यांदा डायग्राम काढताय का? टाइम केवढं झालं मला सांगतं? बघा, थोडं बेसिक कवर करत आपण ती गोष्ट बघू. आपल्याला जे बीट बघायचं आहे तर त्या बीटचं नाव काय? स्प्रिंग बॉडी ऑसिलेटर. नाव काय त्याचं? स्प्रिंग बॉडी ऑसिलेटर. ही पहिली गोष्ट आहे. आता मला एक गोष्ट सांगा, समजा की आपल्यापाशी एक रबर आहे. ओके, अज्युम करा की हे काय आपल्यापाशी एक रबर आहे. मग काय काम करणार आहे? ह्या रबरवर तुम्ही एक फोर्स अप्लाय करताय. कळतंय? ह्या रबरवर तुम्ही काय करणार आहे? फोर्स अप्लाय करणार आहे. काय लागलंय? मग तुम्ही फोर्स अप्लाय करता म्हणून ह्याचं पहिलं जे नाव आहे ना, तर त्याचं नाव अप्लाइड फोर्स. फक्त ऐकताय? अप्लाइड फोर्स झालं. मग आता कसं होतं माहिती आहे का, तुम्ही ह्या रबरवर फोर्स अप्लाय केल्यानंतर ना ह्या रबरची लेंथ वाढेल ना? हा का नाही सांगा लोक चला. हा, मग रबरचं लेंथ वाढणे म्हणजे सोप्या शब्दामध्ये त्या रबरचं शेप आणि साईज चेंज होतं. काय लागलंय? तर शेप आणि साईज चेंज होणे त्याला डिफॉर्मेशन असं म्हणतात. परत एकदा रिपीट करतो, काय? शेप अँड साईज चेंज होणे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डिफॉर्मेशन. आता मला काय म्हणायचं? डिफॉर्मेशन म्हणजे शेप अँड साईज चेंज होणे. हे डिफॉर्मेशन का झालं? तुम्ही कोणतं तरी फोर्स अप्लाय केला त्यामुळं. काय लागलं? परत एकदा रिपीट करतो, आपण कोणतं तरी एक फोर्स अप्लाय केलो, त्या अप्लाय केलेल्या फोर्समुळं डिफॉर्मेशन होतंय. त्या एका गोष्टीमुळं ह्या फोर्सला दुसरं जे नाव आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो? डिफॉर्मिंग फोर्स. ओके, आता हे फोर्सचं डायरेक्शन हे झालं. आता मला एक गोष्ट सांगा, रबर स्वतःच्या ओरिजिनल पोझिशनला यावं म्हणताय का नाही म्हणताय? यावं म्हणताय. काय यावं म्हणताय सांगा लवकर चला? टू अटेन द इक्विलिब्रियम. ओरिजिनल शेप आणि साईजमध्ये येण्यासाठी रबर काय करताय की तुम्ही अप्लाय ह्या डायरेक्शनमध्ये केलात तर रबर काय करताय? त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये एक इंटरनल फोर्स तयार करताय. काय? तुम्ही ह्या डायरेक्शनमध्ये जर फोर्स अप्लाय केलात
तर रबर काय करतंय, स्वतःमध्ये काही असे फोर्सेस जनरेट करतंय जे त्याला रिटर्न मागवते त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. ओके, त्याला काय करतं, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला रिटर्न मागवण्यासाठी तयार होतात. मग ओरिजिनल पोझिशन रिस्टोर करण्यासाठी जे फोर्सेस रबरमध्ये तयार झाले त्यांना आपण रिस्टोरिंग फोर्सेस असं म्हणतो. कळलं? तर आता सध्याला आपल्याला जे काही बघायचं आहेत ना, तर मॅक्सिमम हे रबरमध्ये तयार झालेल्या रिस्टोरिंग फोर्सेसबद्दल बोलायचं आहे. फक्त इथं फरक एवढंच आहे की रबरच्या जागी आपल्यापाशी कोण असणार आहे, स्प्रिंग बॉडी ऑसिलेटर म्हणजे स्प्रिंग असणार. कळलं? आता ती एक एक गोष्ट आपण बघायला चालू करू. एक 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 गोष्ट बघा. काय, सुरुवातीला माझ्यापाशी एक स्प्रिंग आहे. तर ही स्प्रिंग कुठं बांधली गेलेली आहे म्हणलं तर एका रिजिड सपोर्टला ही स्प्रिंग बांधली गेलेली आहे. ओके, आता रिजिड सपोर्ट म्हणजे काय, जे सपोर्ट हलत नाही. आता फॉर एक्झाम्पल आपण छतला जर पाळणा बांधलो किंवा स्प्रिंग बांधलो, एक्सपेरिमेंटेशन करायसाठी काय पण बांधलो, वरचं छत हलते का, नाही, कारण ते रिजिड असते. ओके, बाय. मग काय, ह्याला काय काम केलं सांगा, एक स्प्रिंग बांधलो. आता आपली स्प्रिंग कशी आहे माहिती आहे का, नॉर्मल आहे. स्प्रिंग कशी आहे, नॉर्मल आहे. इन द सेन्स त्याच्यावर कोणतं सुद्धा फोर्स अप्लाय झालं नाही. मग जेव्हा स्प्रिंग कोणता पण त्याच्यावर फोर्स अप्लाय होत नाही तेव्हा ह्या स्प्रिंगला मास कनेक्ट केलो, स्प्रिंगवर कोणतेच फोर्स अप्लाय न झाल्यामुळं आपण ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला आपण मीन पोझिशन असं म्हणतो. इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये बॉडी ज्या पोझिशनला असते त्या पोझिशनला आपण काय म्हणायचं, मीन पोझिशन. परत पुढे गेल्यानंतर ना, आता मी काय काम करणार आहे माहिती आहे का, की ह्या मासला मी काय करतो, थोडं स्ट्रेच करतो. ओके, ह्या मासला काय काम केलं आपण, थोडं स्ट्रेच केलो. आता अज्युम करा की स्ट्रेच आपण इथंपर्यंत केलेलं आहे. सध्याच्याला मास इथं आहे. मग आता आपण पलीकडच्या साईडला ओढल्यामुळं तुमची स्प्रिंग काय होईल, स्ट्रेच होईल. परत एकदा आपण काय केलो, मासला पकडलो आणि स्ट्रेच केलो. मग मासला पकडून जर स्ट्रेच झालं तर स्ट्रेच कोण होत असतं, हे आपली स्प्रिंग होत असते. आता स्प्रिंग स्ट्रेचड आहे. आता सध्याला पुढं जर तुम्ही जर व्यवस्थित दाखवणार जर असेल तर त्याला थोडं असं ह्या पद्धतीनं दाखवू तुम्ही. हां, स्प्रिंग सध्याच्या कंडिशनमध्ये इथं स्ट्रेचड आहे. मग आता काय आहे महत्वाची गोष्ट, तर तुम्ही ह्या मासला जसं जसं ओढायला लागलात तसं तसं तुमचं मास काय करायला लागलंय, एका जागेवरून दुसऱ्या जागेला चाललंय. एका जागेवरून दुसऱ्या जागेला जात असाल तर युअर मास इज डिस्प्लेसिंग फ्रॉम वन पोझिशन टू अनदर पोझिशन. जसं जसं डिस्प्लेसमेंट वाढतंय तसं तसं स्प्रिंग जास्त ओढायला चालू करते. काय म्हणलो, जसं जसं डिस्प्लेसमेंट वाढतंय स्प्रिंग काय करते, जास्त ओढायला चालू करते. ओके, आता एक गोष्ट आपण बघायला चालू करू. मग ह्या ठिकाणी बघायला गेलं तर तुम्ही मासला इकडच्या साईडला ओढायला लागलात, म्हणजे
तुमच्या मासचं इकडच्या साईडला डिस्प्लेसमेंट आहे. मासला इकडच्या बाजूला ओढला तर स्प्रिंग काय करते, तुम्हाला इकडच्या बाजूला ओढते. मग स्प्रिंग मध्ये जे ओरिजिनल पोझिशन आणण्यासाठी जनरेट झालेले जे फोर्सेस आहेत, स्प्रिंगला ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी जनरेट झालेले जे फोर्सेस आहेत, त्या फोर्सेसला आपण रिस्टोरिंग फोर्सेस असं म्हणतो. ओके. मग तुम्ही जसं जसं पलीकडच्या साईडला ओढत जाताय, तुम्ही जसं जसं पलीकडच्या साईडला ओढत जाताय, जेवढं जास्त ओढताय तेवढं जास्त रिस्टोरिंग फोर्सेस. ओके. मग त्या एका गोष्टीवरून मी इथं काय म्हणतो, द फोर्स, हे कोणतं फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. एवढं झालं. आता पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये मी काय काम करतो, हे इथंपर्यंत. ओके. मग ह्या स्ट्रेच केलेल्या मासला मी सडनली सोडून देतो. सडनली सोडून दिल्यानंतर काय येईल, हे मास रिटर्न ओरिजिनल पोझिशनला जावं म्हणेल, इथंपर्यंत येईल. पण काय होत आहे की ही बॉडी एकदम सडनली सोडल्यामुळे मोशनमध्ये येते की नाही. मोशनमध्ये आल्यानंतर ना काय होत आहे, न्यूटनच्या सेकंड लॉनुसार ड्यू टू इनर्शिया बॉडी फक्त इन पोझिशनला येऊन बसते. बॉडी काय काम करते, त्याच्या लेफ्ट साईडला सुद्धा पोचते. समजा लागलंय. मग लेफ्ट साईडला कुठंपर्यंत पोचणार, जेवढं तुम्ही राईट साईडला ओढला होता ना तेवढ्याच अमाऊंटमध्ये ते लेफ्ट साईडला सुद्धा येणार. ओके. आता आपण काही फोर्स इक्विलिब्रियम मध्ये असताना इकडे पलीकडं ओढल्यानंतर स्प्रिंग आपली स्ट्रेच झाली. मग अलीकडं आल्यानंतर ना स्प्रिंग आपली काय होईल, कॉम्प्रेस होईल. ओके. स्प्रिंग आपली आता कंडिशन कुठल्या, कॉम्प्रेसडमध्ये. ओके. तर ह्याला मी काय म्हणतो, फिगर ए, ह्याला काय म्हणू, फिगर बी, आणि ह्याला काय म्हणू, फिगर सी. ओके. तर हे कोण आहे आपलं, इकडच्या साईडचं सुद्धा हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे. आणि हे जे पॉइंट आहे ना, तर त्या पॉइंटला आपण सी म्हणू. हे जे पॉइंट आहे त्याला वाटलं सर ओ म्हणून, आणि हे जे पॉइंट आहे त्याला ए. ओके. तर ह्याला बी म्हणू. हे एक्स्ट्रीम पोझिशन, हे राईट आहे, राईट साईडचं, हे लेफ्ट साईडचं. ओके. आता मला एक गोष्ट, आता इथं आलो आपण, इथं आल्यानंतर ना मास मीन पोझिशनच्या लेफ्ट साईडला जायला लागला. ओके. म्हणजे मासचं डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनच्या लेफ्ट साईडला आहे, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट झालं डायरेक्शन ऑफ. मग आता मास पलीकडे गेलं, स्प्रिंग कॉम्प्रेस झाली. आता स्प्रिंग ह्या मासला इकड साईडला ओढेल का त्या मासला इकडं ढकलेल, लवकर राईट साईडला ढकलेल, म्हणजे त्या मासला इकडं ढकलत आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आता रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन काय झाली, ही झाली. ओके. मग पहिल्या कंडिशन मध्ये बघितलो, तुम्ही इकडं ओढलात तर रिस्टोरिंग फोर्स इकडे येत आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये जर बघालो तर तुम्ही इकडं आलात तर रिस्टोरिंग फोर्स तिकडं ढकलत आहे. दोन्ही कंडिशन मध्ये ज्या दिशेनं डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये रिस्टोरिंग फोर्स आहे. त्यामुळं मला इथं काय घ्यावं लागेल, मायनस घ्यावं लागेल. आता ह्या डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे प्रपोर्शनॅलिटी साईनला मला काढायचं असेल तर मला काय करावं लागेल, एक कॉन्स्टंट घ्यावं लागेल.
तर हे जे कॉन्स्टंट घेतलंय ना, तर त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, इट इज सेड टू बी रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट. काय म्हणायचं त्याला, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट. ओके, आता इथंपर्यंत समजलं का, मला तेवढं सांगा. जे डायग्राममध्ये दिलेलं आहे ना, ते डायग्राममध्ये दिलेलं एक्स्ट्रा जे लिहिलेलं आहे तर ते काढून घ्या लोक. चला फास्ट. झालं असेल का? चला लिहून घ्या, खालच्या डॅश करून लिहा. consider a body of mass small m. Consider a body of mass small m attached to elastic spring, of force constant, elastic spring of force constant ब्रॅकेट मध्ये k, ब्रॅकेट कंप्लीट, and kept on frictionless smooth, कुठनं रिपीट करू, frictionless and smooth horizontal surface shown in figure A. खालच्या साईडला डॅश करून लिहा, खालच्या डॅश करून लिहा. if बघा खालच्या साईडला काय लिहिलं होतं, if खालच्या डॅश करून, if spring is in इक्विलिब्रियम पोझिशन किंवा इक्विलिब्रियम कंडिशन, if spring is in equilibrium condition ब्रॅकेट मध्ये ओ म्हणा, जे आपण इथं दाखवलेलं आहे, ब्रॅकेट मध्ये ओ, in this
there is no forces exerted, there is no forces exerted on the spring, on the spring. In this condition, the mass remain in this condition, the mass remain at mean position, at mean position. ओके, इथपर्यंत आलो. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या मासला ओढायचं आहे, ते सांगूत मला आता. when काय झालंय, खाली डॅश करून, when a body is pulled, पुल करणे म्हणजे काय, ओढणे. when the body is pulled through a small distance, from mean position to point A. Mean position to point A as shown in figure B. As shown in figure B. आता ह्याला ओढल्यानंतर ना कोणते फोर्सेस जनरेट होते स्प्रिंग मध्ये, रिस्टोरिंग फोर्सेस. ओके, ॲज शोन इन फिगर बी, कॉमा ड्यू टू दिस internal restoring forces, due to this internal restoring forces are generated which pulls the spring towards mean position, which pulls the spring towards mean position. आता मला तुम्ही परत एकदा सांगा, स्प्रिंग ह्याला टुवर्ड्स मेन पोझिशन पण ओढती, पण मास येऊन डायरेक्ट जाऊन मेन पोझिशनला थांबतंय का निवांत, नाही, इकडच्या साईडला येत आहे. काय येत आहे लवकर, मगाशी सांगितलं रिझन तुम्हाला, काय तेच की न्यूटन्स कोणतं लॉ, लॉ ऑफ इनर्शिया. ओके, लिहा मग खालच्या साईडला, खाली डॅश करूया. ड्यू टू इनर्शिया
due to inertia, the body crosses the mean position. Due to inertia, the body crosses the mean position. The body crosses the mean position and continues continue to move on left side. Continue to move on left side, and the spring becomes compressed, and the spring becomes compressed. स्प्रिंग आता कसं असणार आहे, कॉम्प्रेस्ड असणार. As shown in figure C. As shown in figure C. खालच्या साईडला, खालच्या डॅश करून लिहा. Now in this compressed spring, the restoring force generated are directed towards the mean position, comma करा. Again the body moves to the right side. परत आता हे कॉम्प्रेस केल्यामुळे ही बॉडी आता कुठे जाणार, राईट साइड. Again the body moves to the right side and the same motion repeats. म्हणजे लेफ्टला आलं, लेफ्ट कडनं राईट कडे जाणार, राईट कडनं लेफ्ट कडे येणार, राईट कडनं लेफ्ट. म्हणजे सेम मोशन रिपीट्स. Then oscillations are performed. Then again and the same motion repeats and oscillations will perform in to and fro direction. Performed in to TO2 and fro FRO, to and fro direction across the mean position, झालं. खालच्या साईडला आता डॅश करून खालच्या साईडला. if small x is a displacement,
and F is a restoring force. F is a restoring force. Then म्हणा एवढं लिहून काढा. देन म्हणा हे एवढं लिहून काढा. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करताय? तुमचं रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोघं जण एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. ओके, हे झालं असेल. आता एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, ऑसिलेशन्स आपले चालू आहेत किंवा आपलं हार्मोनिक मोशन चालू आहे हे एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x. एवढं जर कळालं तर समजून घ्यायचं ह्या ठिकाणी ऑसिलेशन्स चालू आहेत म्हणून. कंडिशन काय, एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x. ओके, आता परत पुढे गेल्यानंतर ना एक नोट बघायचा आपल्याला. ओके, मला एक गोष्ट सांगा, व्यवस्थित नीट लक्षात घ्या. तुम्ही राईट साईडला गेलात, राईट साईडला गेल्यानंतर ना मगाशी बघितलं ना आपण इकड साईडला राईट साईडला गेलो. राईट साईडला कोणतं पॉइंट होतं त्याचं नाव काय? पॉइंट ए होतं. मग तिथनं सोडल्यानंतर मेन पोझिशन क्रॉस करून तुम्ही लेफ्ट साईडला आलात तेव्हा कोणतं पॉइंट होतं? हा, मग पॉइंट ए आणि पॉइंट बी ह्याला कोणतं पॉइंट म्हणतात? लवकर, आर कॉल्ड एक्स्ट्रीम पोझिशन्स. त्यांना काय म्हणतो आपण? एक्स्ट्रीम पोझिशन्स. तुम्ही सुद्धा सायमल्टेनियसली नोट लिहायच्या. त्यांना काय म्हणायचं आपण? एक्स्ट्रीम पोझिशन्स. दुसरी महत्वाची गोष्ट, पॉइंट ए ला मास इथपर्यंत आलं, इथपर्यंत आल्यानंतर ना ते रिटर्न इकडे येते की नाही, आणि लेफ्ट साईडला इथं गेल्यानंतर मास टर्निंग रिटर्न इकडे येतं. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन पासून आपली मोशन टर्न होते. इकड साईडला आलं, एक्स्ट्रीम पोझिशन पासून आपली मोशन काय होते? टर्न होते. त्या एका गोष्टीमुळं त्याला टर्निंग पोझिशन असं सुद्धा म्हणतात. ओके, तुम्ही सायमल्टेनियसली लिहित आहात. आता आपल्याला काय काम करायचं? सेकंड कंडिशन बघायचं. तर ह्याच्यामध्ये स्प्रिंग बॉडी ऑसिलेटरवरनं आपण थेरॉटिकल प्रूफ दिलो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x ला. काय लागलंय? तर ह्याला वापरायचंय आणि मला ॲसेलरेशन बद्दल सुद्धा काहीतरी सांगायचंय. ओके, माझ्यासोबत सायमल्टेनियसली लिहा. वी नो फोर्स इज इक्वल टू, त्या ठिकाणी काय ते लिहितो, -k × x. ओके, आता आपल्याला माहित आहे फोर्सचं फॉर्म्युला काय आहे? करेक्ट, मास इंटू ॲसेलरेशन. मग फोर्सच्या ठिकाणी मी ते लिहून काढलो,
इथं त्यांना सांगतो फोर्स म्हणजे मास इंटू ॲसेलरेशन. आणि स्मॉल ए आपण इथं कशासाठी म्हणलेलं आहे, हे ॲसेलरेशनसाठी म्हणलेलं आहे. इथंपर्यंत आलो. मला एक डेफिनेशन सांगा की, ओके आता लिहू नका, फक्त मला डेफिनेशन सांगा त्याचं, नाहीतर ॲज इट इज लिहून घ्या, काय फरक पडणार नाही. हे ॲसेलरेशनला ॲज इट इज ठेवलो, ह्या एमला पलीकडच्या साईडला पाठवतो, म्हणजे मला आन्सर काय येतं इथं k/m इंटू एक्स. लिहा सायमल्टेनियसली. ओके, तर आता झालंय कसं, के म्हणजे कोण आहे, फोर्स कॉन्स्टंट, रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट. एम म्हणजे कोण आहे, मास. हे दोघं पण कॉन्स्टंटच असतात. मग कॉन्स्टंटला आपण बाहेर जर काढलो तर आपल्यापाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन आहे. मग शिल्लक काय राहिलं, -x. इथंपर्यंत लिहून घेतला असेल. खाली जायला डॅश करून लिहा, खाली जायला डॅश करून लिहा. thus in linear SHM, SHM म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन. पुढे डेफिनेशन मध्ये सांगेन तुम्हाला. thus in a linear SHM, SHM म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन, acceleration is also directly proportional to displacement. Acceleration is also directly proportional to its displacement. बर, झालं असेल इथंपर्यंत. पुढच्या काही गोष्टी बघूत म्हणा आपण. थोडं व्यवस्थित नीट लक्षात घ्या. मला एक एक गोष्ट सांगायला चालू करा. बघा, पहिलं, व्हॉट इज मीन बाय लिनियर मोशन. लवकर, मी कसं म्हणतो बघा, जेव्हा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये जात आहे तेव्हा त्याच्या मोशनला लिनियर मोशन म्हणायला पाहिजे. ओके, लिहून घ्या खालच्या साईडला, लिनियर मोशन म्हणा आणि लिहून घ्या when an object moves along straight line, then it is said to be in linear motion. पुढचं अँग्युलर मोशन म्हणजे काय घ्या,
आता आपण गेल्या वेळेला रोटेशनल मोशन त्याच्यावर तर बघितलो. रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशनमध्ये फिक्स एक सेंटरला ॲक्सिस असतं आणि आपली बॉडी कुठे फिरती? अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवर. बरोबर आहे. बॉडी कुठे फिरती? सर्कम्फरन्स ऑफ सर्कलवर. मग अशा कंडिशनमध्ये आपलं रेडियस वेक्टर काय करत आहे? अँगल स्ट्रेच करतं. त्या एका गोष्टीमुळे ह्या मोशनला आपण काय म्हणतो? अँग्युलर मोशन. ल्या when an object is revolving, when an object is revolving around the axis and along the circumference of the circle and along the circumference of the circle, then this motion is called angular motion. Then this motion is called angular motion. पुढचं बघा, त्याचं डेफिनेशन काय आहे? हार्मोनिक मोशन म्हणजे काय? ओके, पुढचं काय? हार्मोनिक मोशन म्हणजे काय? आता झालंय कसं, समजा काही ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहेत. मग मोशनमध्ये असताना त्यांची मोशन डिस्क्राईब करण्यासाठी जर मला हार्मोनिक फंक्शन वापरावे लागले, अशा मोशनला आपण हार्मोनिक मोशन असं म्हणायचं. परत एकदा रिपीट करतो बघा. समजा एक पार्टिकल मोशन करायला लागलाय, फॉर एक्झाम्पल ह्या पद्धतीनं. तर मग ह्याची मोशन वापरायचं असेल तर मला कोणाला यूज करावं लागतंय? मला हार्मोनिक फंक्शन्सला वापरावं लागतंय ह्यांचं मोशन मला सांगण्यासाठी. ह्यांची पाथ कशी आहे ती गोष्ट सांगण्यासाठी. समजायला लागलंय? हां. तर ही गोष्ट सांगण्यासाठी मला हार्मोनिक फंक्शन्स लागत असतात. तर मग अशा मोशनला मी काय म्हणणार? हार्मोनिक मोशन. आता काही लोकांना वाटतं सर हार्मोनिक फंक्शन्स कोणते कोणते आहेत? आपल्याला माहीत असलेले साइन आणि कॉस हे दोन्ही कोण आहेत? हे दोन्ही हार्मोनिक फंक्शन्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल ही पाथ कन्सिडर दाखवण्यासाठी हे कळालं असेल का तुम्हाला? आता हार्मोनिक फंक्शन्स कोणते कोणते आहेत? साइन आणि कॉस. मग आता फॉर एक्झाम्पल ही मोशन दाखवण्यासाठी मला साइन दाखवावं लागलं. मग अशा टाईपच्या मोशन्सला आपण काय म्हणायचं? हार्मोनिक मोशन्स. ओके, लिहा खालचा डॅश करून लिहा. अ मोशन that obeying the harmonic functions then the motion is
said to be harmonic motion. Then the motion is said to be हार्मोनिक मोशन. ओके, खालच्या साईडला खालच्या डॅश करून लिहा. डॅश म्हणजे नॉर्मली स्टार करून लिहा वाटलं स्टार. टाइप्स ऑफ ऑसिलेटरी motions. Types of oscillatory motions. खालच्या डॅश करूया. काल ऑलरेडी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे. देअर आर किती टाइप आहेत? 2 टाइप्स. खालच्या साईडला पहिलं अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स. पहिलं अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स. दुसरं डॅम्प्ड ऑसिलेशन्स. झालं इथं बरं. तर ह्याच्या खालच्या साईडला पहिलं हेडिंग टाका. अनडॅम्प्ड ऑसिलेशन. फक्त हेडिंग टाका. आता अज्युम करा, नीट लक्षात घ्या, तुमच्यापाशी एक पेंडुलम आहे. ओके, हे पेंडुलम आहे. हे पेंडुलम आहे. मग हे पेंडुलम तुम्ही काय काम करायला लागलात? ह्याला पेंडुलमला हे त्याची मेन पोझिशन, ह्याला इकडं स्ट्रेच केलात आणि सोडलात तर काय होत आहे? आपलं पेंडुलम मेन पोझिशनच्या एका बाजूला, परत दुसऱ्या बाजूला, परत अगोदरच्या बाजूला असं ऑसिलेट करत जात आहे. आपलं पेंडुलम काय करत आहे? ऑसिलेट करायला चालू करत आहे. मग मला एक गोष्ट सांगा, ह्या पेंडुलम तसंच कंटिन्यू इकडं असं ऑसिलेट करत राहत आहे का थांबत आहे? थोड्या वेळाने पेंडुलम काय होत जाईल? थांबेल. ऑसिलेट करत करत थोडं 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 करत एका वेळेला थांबेल. आता महत्वाची गोष्ट, त्या हे जे ऑसिलेशन्स व्हायला लागले, त्या होणाऱ्या ऑसिलेशनला अपोज कोणते फोर्सेस करायला लागलेत? लवकर सांगताय. आपल्यापाशी ह्या ठिकाणी अपोजिंग फोर्सेस कोणते कोणते आहेत? सांगताय परत एकदा. रिस्टोरिंगचा काय संबंध आहे का इथं? अपोज कोण करायला लागलाय? आता पेंडुलम जेव्हा ऑसिलेट करत जाते की नाही, ह्या पेंडुलमला बाजूची हवा अपोज करते. समजायला लागलंय? सराउंडिंग एअर. सराउंडिंग एअर. दुसरी गोष्ट, हे पेंडुलम ज्या ठिकाणी अटॅच केलो की नाही, तर त्या ठिकाणी फ्रिक्शन क्रिएट होत आहे. तर ते फ्रिक्शन अपोज करत आहे. का लागलंय? कुठं? फ्रिक्शन ॲट, ह्याला काय म्हणायचं? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट.
तर ह्या दोघा लोकांमुळं अपोज होत आहे, त्यामुळं पेंडुलम थोडं सावकाश 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 करून येऊन थांबत आहे. मग मला एक गोष्ट सांगा बघू, समजा तुम्ही पेंडुलमला एनर्जी जर दिलात तर एनर्जी कमी व्हायला लागली का नाही परत पुढे गेल्यानंतर ना? हा, कोणामुळं कमी व्हायला गेले? सराउंडिंग एअर आणि फ्रिक्शन. कळलं? तर ह्या दोघांमुळं तुमची एनर्जी कमी व्हायला गेली. त्या एका गोष्टीमुळं ह्या फोर्सेसला डेसिपेटिव्ह फोर्स असं म्हणतो. कळलं? परत एकदा रिपीट करा. आपली एनर्जी कमी व्हायला लागली आहे, त्यामुळं ह्या दोन्ही टाईपच्या फोर्सेसला आपण काय म्हणायचं? डेसिपेटिव्ह फोर्सेस. कळलं? आता मला उलटं विचार, ह्याच्या उलटं मला आता सांगायचं, एक सांगायचं. समजा हे इथून इथपर्यंत जर आलं तर हे ॲम्प्लिट्यूड कॅपिटल ए कन्सिडर झालं. ह्याला सोडल्यानंतर ना हे कंटिन्युअसली ऑसिलेटच करायला लागलं. कंटिन्युअसली. मगाशी कसं होत होतं? हे सोडल्यानंतर रिटर्न इथं जाऊन असं करत 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 एक वेळ असं येत होतं की बॉडी थांबत होती. आता सध्याला बॉडीच थांबीना. कळायला लागलं का? हा, बॉडी थांबत जर नसेल तर डेसिपेटिव्ह फोर्सेस असतील का? नाही. कारण अपोज करणारे लोकच जर नसले असते तर हे पेंडुलम कंटिन्युअसली तसंच फिरत राहत आहे. काय लागलंय? मग त्यासाठी ह्याच्या अंडर मी पहिलं स्टेटमेंट काय देणार अनडॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये? व्हेन बॉडी ऑसिलेट्स विथ द कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूड, हे जे आहे ना मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पासूनचं डिस्टन्स, त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. काय? व्हेन बॉडी ऑसिलेट्स विथ कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूड, that motion किंवा that kind of oscillations are said to be undamped oscillations. ओके. आता परत पुढे गेल्यानंतर ना ह्याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असतंय. मग ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असतील तर हे ॲम्प्लिट्यूड का कॉन्स्टंट असतंय सांगा? कारण त्याच्यामध्ये कोण नसतंय? डेसिपेटिव्ह फोर्सेस. हा, तर ह्या डेसिपेटिव्ह फोर्सेसला सेपरेटली किंवा दुसऱ्या पद्धतीनं त्याला फ्रिक्शनल फोर्सेस सुद्धा म्हणतात. एअरमुळं सुद्धा फ्रिक्शन क्रिएट होत आहे आणि वरच्या पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमुळं सुद्धा फ्रिक्शन क्रिएट होत आहे. त्यामुळे मी इथं काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर चला? फ्रिक्शनल फोर्सेस आर ॲब्सेंट. आता क्वेश्चन तुम्हाला मी विचारतो, ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे का नाही अनडॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये? आहे. अनडॅम्प्ड ऑसिलेशनमध्ये तुमचे डेसिपेटिव्ह फोर्सेस म्हणजेच फ्रिक्शनल फोर्सेस आहेत का नाही? ॲब्सेंट आहेत, नाही आहेत. मग तुमची एनर्जी वेस्ट जाईल का? सांगा लवकर. एनर्जी वेस्ट जाईल का? परत एकदा मी रिपीट करतो बघा. अरे एनर्जी कमी झाली तर हे कमी 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 होऊन थांबतंय ना. आता तुमच्यापाशी बॉडी कंटिन्युअसली ऑसिलेट करायला लागली आहे, याचा अर्थ एनर्जी पण काय राहणार? कॉन्स्टंटच राहणार, वेस्ट होणार नाही. कळलं? कारण वेस्ट झाली असली तर ह्यांच्या अक्रॉस झाली असती. हे असते तर सराउंडिंग एअरला ढकलण्यासाठी आणि वरच्या फोर्स ऑफ फ्रिक्शनला ओव्हरकम करण्यासाठी तुमची एनर्जी खर्च झाली असती. एनर्जी खर्च झाली असती
तर ऑसिलेशन थांबत म्हणजे थोडं होऊन थांबले असते. मग आता ऑसिलेशन्स कंटिन्यू आहेत याचा अर्थ काय, एनर्जी वेस्ट होत नाही. ओके, ल्या खालच्या साईडला अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणून आपण इथे सांगितलेलं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायचं आहे, त्यानुसार मला आन्सर सांगा. मी आता काय काम करतो, ह्याच्याकडे बघा आणि मला हे डॅम्प्ड आहेत का अनडॅम्प्ड आहेत तेवढं सांगा मला लवकर, फास्ट. अनडॅम्प्ड आहे. कशावरनं कळालं अनडॅम्प्ड आहे? कारण तुमचं हे जे ॲम्प्लिट्यूड आहे ना, ॲम्प्लिट्यूड इथं बघितलं तरी कॉन्स्टंटच आहे, ॲम्प्लिट्यूड इथं बघितलं तरी तेवढंच आहे, ॲम्प्लिट्यूड इथं बघितलं तरी तेवढंच आहे. समजायला लागलं आहे? ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट असल्यामुळं ह्या ऑसिलेशन्सला काय झालं, अनडॅम्प्ड म्हणायचं. लॅकल साईडला इन्व्हर्टेड कॉममध्ये काय, द ऑसिलेशन्स ऑफ अ बॉडी, द oscillations of a body with constant amplitude, with constant amplitude which does not changes with time, which does not changes with time, is called undamped oscillations. Undamped oscillations. खालच्या डॅश करून लिहा. In undamped oscillations कोणते फोर्सेस ॲब्सेंट असतात? फ्रिक्शनल फोर्सेस. त्यालाच आपण दुसरं नाव काय दिलं, डेसिपेटिव्ह फोर्सेस. डेसिपेटिव्ह फोर्सेस म्हणजे काय, एनर्जी वेस्ट घालणारे. डेसिपेटिव्ह फोर्सेस आर absent, ह्याचं मिनिंग काय होईल, this means that the total energy of a oscillating system remain constant, and body will oscillates
continuously with constant amplitudes. Body will oscillates with continuously with constant amplitude. एवढं लिहा. एवढं झाल्यानंतर ना ही डायग्राम काढा. इथंपर्यंत लिहिल्यानंतर ना ही डायग्राम काढा. डायग्राम व्यवस्थित यायला पाहिजे. ह्याचं एक्झाम्पल काय असेल? एक्झाम्पल मोशन ऑफ सिंपल पेंडुलम. कुठं? इन स्पेस. स्पेसमध्ये कसं असतं माहिती आहे का? हवाच नसते ना अपोज करण्यासाठी. त्या एका गोष्टीमुळे तुमचे ऑसिलेशन हे कंटिन्युअस राहतात. समजायला गेलंय? लिहून घ्या. मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इन स्पेस. डायग्राम काढल्यानंतर ना एक्झाम्पल लिहा. बर, माझं दुसऱ्या टाईपचं ऑसिलेशन हे काय होतं? डॅम्प्ड ऑसिलेशन. आता मी काय काय म्हणतो त्याकडे जरा लक्ष देत चला. लक्ष देत जा. आपल्या ऑसिलेशनचा टाईप कोणता? आता डॅम्प्ड ऑसिलेशन आहे. एक्झाम्पल पण तुम्ही लिहिलं असतं. बघा आता माझ्या भाषा, आता हे ऑलरेडी एक्सप्लेन केलंय ना तुम्हाला. इथे एक बॉडी आहे, ऑसिलेट करायला गेले. मग काय होतंय? तुम्ही ह्या बॉडीला स्ट्रेच करून ओढून सोडलात. इन द सेन्स तुम्ही त्या बॉडीला काहीतरी पर्टिक्युलर पोटेन्शियल एनर्जी दिलात. मग ही बॉडी आता ऑसिलेट करायला चालू करते. मग ही बॉडी ऑसिलेट करत असताना हवेमुळे त्याला अपोजिशन होतंय आणि इथल्या पॉइंट ऑफ फ्रिक्शनमुळे त्याला अपोजिशन मिळतंय. दोन लोकांमुळे. कोणामुळं? एक तर हवेमुळं अपोजिशन होत आहे आणि तर फ्रिक्शनमुळं. मग त्या हवेला अपोज करण्यासाठी आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या फ्रिक्शनला अपोज करण्यासाठी तुम्ही दिलेली एनर्जी दरवेळेला थोडं 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 करून खर्च करत जात आहे. सोप्या शब्दामध्ये इथं तुम्ही दिलेली एनर्जी काय होत जाते? कमी होत जाते. मग तुम्ही दिलेली एनर्जी जर कमी जर झाली तर काय होतं? हे ऑसिलेशन्स असं करत असं करत असं करत एक वेळ काय होतं? जाऊन बॉडी थांबते. समजा लागलं? म्हणजे ह्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड काय होत चाललंय? कमी होत चाललंय. कारण ह्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्सेस प्रेझेंट आहेत. ओके, मग ही डायग्राम कशी होईल त्यासाठी? आता जसं पुढे जाईल तसं ॲम्प्लिट्यूड काय करायचं? थोडं 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 कमी करत जायचं. समजायला गेलंय? अशा पद्धतीनं ॲम्प्लिट्यूड. सो दिस डायग्राम शोज देअर आर डॅम्प्ड ऑसिलेशन्स. समजायला लागलंय? ल्या खाली साईडला सेकंड हेडिंग टाका आणि म्हणा डॅम्प्ड ऑसिलेशन्स. सेकंड हेडिंग टाका आणि म्हणा डॅम्प्ड ऑसिलेशन्स. खालच्या डॅश करा इनवर्टेड कॉमामध्ये. द periodic oscillations of a body. हे पिरियडिकच्या खाली अंडरलाईन करा. पिरियड सेमच राहणार, टाइम पिरियड सेमच राहतात. पिरियडिक ऑसिलेशन्स ऑफ अ बॉडी
with decreasing amplitude, with decreasing amplitude, with time, with time is called is called damped oscillations. खालच्या साईडला डॅश करून द frictional forces such as opposition due to air and friction at point of contact are present. Friction at point of contact are present. आता कधी पण आपण अर्थवर जर हे ऑसिलेशन्स करायला लागलो, हे तर रिअल झालं. अनडॅम्पड कंडिशन अनडॅम्पड फोर्सेस जे ऑसिलेशन्स जे आहेत ना, ते इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. ओके, इट इज अ रिअल कन्सेप्ट. ओके, मग मी काय म्हणू दे पुढं, द एनर्जी काय होते, डिक्रीज होते. एनर्जी डिक्रीजेस अलॉंग विथ टाइम. म्हणजे जसं टाइम जात आहे तसं तसं एनर्जी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. हे एवढं झालं. खालच्या खाली डॅश करून लिहा. द ह्याच्यामध्ये असलेली जी एनर्जी आहे ना, तर ते ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये. द एनर्जी ऑफ पार्टिकल इज डायरेक्टली proportional to काय, स्क्वेअर ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड. परत एकदा रिपीट करतो. ह्यांच्यापाशी जी एनर्जी आहे ना, तर ती एनर्जी कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे, ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनमध्ये आहे. ओके, आता काय काम करा, ही डायग्राम काढा. ही डायग्राम काढा आणि एक्झाम्पल लिहा. पहिलं एक्झाम्पल, ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम. आता गेल्या वेळेला स्पेसमध्ये होतं, आता एअरमध्ये असताना. दुसरं, ऑसिलेशन ऑफ प्रॉंग्स ऑफ ट्युनिंग फोर्क. ऑसिलेशन ऑफ prongs of
ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क म्हणजे काय? बाकी हे एक असलं डिव्हाइस असतं, ह्याला आदळायचं. आदळल्यानंतर हे जे प्रॉंग्स आहेत ना, हे असं पुढं मागं करायला चालू करतात. समजा लागलं, हे असं करायला चालू करतात. ह्याला रबर पॅरडवर आदळल्यानंतर. तर हे जे आहेत ना, ह्यांना प्रॉंग असं म्हणतात. हे पूर्ण अख्खं जे आहे ना, ह्याला ट्युनिंग फोर्क म्हणतात. तर जे असं व्हायला लागलेत त्यांना काय म्हणतात? ते प्रॉंग्स. हे प्रॉंग्स काय होतात? पहिल्यांदा तुम्ही कशावर तर आदळलात तर हे पहिल्यांदा फिरतात, म्हणजे पुढं टू अँड फ्रो होतात. जसं जसं टाईम जाईल तसं थांबतात. कळलं सर? तेवढे 2 एक्झाम्पल झाले का सांगा मला.